कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अजून कशी आली नाही यार ही, भूक लागते मला. घरातल्या घरात काय फोन करते? हा बोल. हॅलो आई, हो 10 वाजले. मग वाजू देत की, तुला कुठं जायचंय? अहो कुठे जायचं नाहीये, मला खूप भूक लागलीये आणि वसुबाईंनी अजून नाश्ता घेऊन नाही आली. तू तर कधीच तयार आहे. एक मिनिट वसुंधरा, इकडे ये जरा. तनयाला नाश्ता नाही दिला अजून? आई अहो इथेच आहे मी, तनयाला नाश्ताच देतेय. काय ग, तुझ्याच रूम मध्ये तुझ्या समोरच आहे ना ती. नाही नाही हो आई, ती आत्ता जस्ट आली. बर ठीक आहे, शांतपणे खा. हो. कठीण आहे. भूक लागली असेल ना, गरोदरपणात होतंस, चिडचिड होते. पण ही चिडचिड भूक लागली म्हणून झाली आहे की संधी हुकली म्हणून? मला आईंची बोलणी खावी लागली नाही म्हणून त्रास होतोय का? पण अशाच अनेक संधी हुकणार आहेत तुझ्याकडून. चली बस, सावकाश. नाश्ता करून घे, वेळेत खायला हवं तुला. हा माझा नाश्ता आहे. हे काय सगळं काम करतेस ना तू मला त्रास द्यायला? हे सगळं मी नाही खाणार आहे, मला नाही आवडत, मला नकोय हा नाश्ता. तनाया, हाच तुझा नाश्ता आहे आणि हे तुला खावंच लागेल. मी म्हणाले, गरोदरपणात पौष्टिकच खावं लागतं. आणि बरं का, तुझ्या माहितीसाठी म्हणून सांगते, आईंनी हे सगळं द्यायला सांगितलंय मला तुला. खातीयस ना? की सांगू आईंना? जसा तुला काय वाटतं, आईंची धमकी दिली तर मी घाबरेल? जसं ठीक आहे. आई आई बाई थांब, खाते मी. चल पटकन. हो. शी, किती खाण्याकडे आहे सूप. काहीच चव नाहीये त्याला, मी नाही खाणार आहे ते. खावं लागेल, कारण चमचमीत तर तुला खाता येणार नाही. आणि पहिल्या 2 महिन्यांमध्ये भाज्यांचं सूप, सॅलड आणि कारल्याचं ज्यूस. काय, कारल्याचा ज्यूस? हो, मेथीची आणि शेपूची भाजी. ही एती आणि शेपू मी नाही खात बाबा ती भाजी. आणि ज्वारी, बाजरी, नाचणी या पिठांची भाकरी, तांदळाची पेज, मुगाच्या डाळीचं पाणी. चेंज म्हणून दुधामध्ये सीतोफलादी चूर्ण, केसर टाकून आहारासाठी चांगलं असतात ना. मधनं फळं सुद्धा चालतील, कारण ती बाळाच्या आरोग्यासाठी चांगली असतात. पण चमचमीत, चटपटीत, तिखट, तेलकट, बर्गर, पिझ्झा हे सगळं जंक फूड चालणार नाही, किमान 1 वर्ष तरी. नाही 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 नाही, हे असं शक्यच नाही. मी का तुझं ऐकू? मी मला हवं तेच खाणार. नाही, मला माहितीये ना, प्रेग्नन्सीच्या नावाखाली तू माझा छळ करते ना. तुला माझे हाल करायचे. तनया, अगं हाल कुठे, तुझ्या भल्यासाठी करते मी सगळं. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे तू हे सगळं व्यवस्थित घेतेस की नाही हे बघण्यासाठी आईने एक स्पेशल व्यक्ती नेमून दिली आहे तुझ्यासाठी. वहिनी. काय ग असू? वहिनी, मी बाकीची सगळी कामं करेन, पण हिच्याकडून हे सगळं संपवून घ्यायची जबाबदारी तुमची. ठीक आहे. तनया, करूया का सुरुवात? नाही, नाही खाणार हे. वहिनी बघा, जबाबदारी आता तुमची. ठीक. तनया, चला 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 बस. अगं चल ग, बस 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 बस. चल चल, आकर लवकर. अगं अगं घे, आईंनी सांगितलंय.
माझ्या पोटात नसलेल्या बाळासाठी मला हे कडवट सूप पाचताय ना, हे सूपपेक्षा जास्त कडवटपणा मी तुमच्या आयुष्यात आणला नाही ना, तर नावाची तनाया नाही. अहो झाली तयारी तुमची? हो. अहो मग थांबा थांबा थांबा. हो थांबा थांबा. काय झालं? नाही काही नाही, तुम्ही एवढं जोरजोरात धावत येत होता, तुमचं पाय घसरलं असतं, तुम्ही पडला असतात म्हणून मी आधीच तुम्हाला पकडायला इथे आलोय. फ्लर्ट करताय? खरं तर हो, पण लग्नाच्या बायकोवर प्रेम व्यक्त करण्यासाठी फ्लर्ट करण्यापेक्षा रोमॅन्स करायला आवडलं असतं मला. सकाळी सकाळी मूड वेगळाच दिसतोय. अर्थात. कधी हसणार आहे, कधी रडणार आहे, कधी हसणार आहे, कधी रडणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. तुझे सारे उन्हाळे, हिवाळे पावसाळे, तुझे सारे उन्हाळे. हिवाळे पावसाळे, मी सोबत हात कायमचा तुझा धरणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. मी सारी जिंदगी माझी तुला जपणार आहे. पनी सारे गा मा गा सानी, पनी रे गा सा. आता ह्याला काय म्हणायचं? घरटे जीवाचे बांधूया पुन्हा जरा, डोळ्यातून मायेचा वाहू लागला जरा. सगळं संपवा. काल परत आणला होता डब्बा. अच्छा, म्हणजे चालेल तुम्हाला? माझं पोट सुटलेलं वगैरे. आपल्या माणसाचं आपल्यावर प्रेम असेल ना, तर तो कसाही दिसत असला तर फरक नाही पडत. नवरा बायकोचं एकमेकांवर प्रेम असलं पाहिजे. फक्त त्यांच्या दिसण्यावर, शरीरावर नाही, तर विचारावर आणि कर्तृत्वावर त्यांनी पाळलं पाहिजे. शरीर फक्त प्रेम व्यक्त करण्याचं साधन आहे, साध्य नाही. चला, त्या निमित्ताने का होईना तुम्ही कबूल तरी केलं की तुमचं प्रेम आहे. पण असं गोल गोल फिरवण्यापेक्षा तुम्ही जर डायरेक्टली मला सांगितलं असतं ना, तर मला अजून आवडलं असतं. आय मीन काय? तेच those 3 magical words. बोला ना, बोला ना प्लीज. फेब्रुवारीचा महिना खूप चांगला जाणार आहे असं वाटतंय. झी 5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.